QHD आला आहे मला अपडेटला. QHD अल्ट्रा मोशन्स हे करतो तो स्टेबिलाइज. भयंकर क्वालिटी आहे. ती काय जेवते ती तिथे बसली. हो बाबा हा का इकडे इकडे आण आणि इकडे क्लास दोघांनी नाही दिला निघला. असं काय खरं नाही. बायो काय पित काय पित.
काय खातो तो व्हिडिओज बनवतो मी आता. काय खातो आंबा? हा कोणी दिला? आता आपण आलो आहोत जैतापूर ब्रिज. हा आहे जैतापूर नाटेचा ब्रिज आणि ही आहे खाडी. एकदम मोठी खाडी आहे. नदी मस्त मोठी खाडी आहे. गाडी एकदम छोटीशी वाटते आपली, त्याच्यापेक्षा मोठी तर इथे होडी आहे. पाणी पण शुद्ध एकदम. आपण आता आलो आहे जैतापूर नाटे ब्रिज. ती होडी येते, तिथून आवाज येतो होडीचा. आणि हा आहे जैतापूर नाटे कनेक्टिंग ब्रिज. ह्या साईडला नाटे. गाडी अनलॉक करायचं आहे मग असे बोलतात. आंघोळीची ते भरपूर अशी मस्त व्यवस्था आहे. ते छोट्या छोट्या डिझेल इंजिनच्या गाड्या आहेत. संध्याकाळच्या आता वाजले किती 4 वाजले 4. आणि इथे आम्ही शांत ठिकाणी बसलो. जैतापूरमध्ये बसलो आपण. मेन म्हणजे धाऊलवल्ली जैतापूर. धाऊलवल्ली पहारवाडी असं. हॅलो. हेमंत मिराशी चाललेत आमचे हॅलो. आंघोळीला. डायरेक्ट नदीत आंघोळ करायला. नदीत नाही, खाडीत आंघोळ करायला. खाडीत आंघोळ करायला चालतात. हा मागे आहे ब्रिज पूर्ण. जैतापूर त्या साईडला, या साईडला नाटे. आपण आहोत धाऊलवल्लीत आणि पारवाडी गावात. हा असं मस्त इथे पूर्ण समुद्र आहे. समुद्र म्हणजे समुद्राची खाडी आहे रत्नागिरीची. तर रत्नागिरीच्या खाडीमध्ये आता आपण आलेलो आहोत. तिथे होडी देखील दिसते. हेमंत पण काढतो व्हिडिओ. हेमंत मिराशी आता डायरेक्ट पाण्यात चाललेत. पाण्यात डायरेक्ट हेमंत मिराशी उडी मारतात. वा, शंख शिंपले त्याला भेटलेत. ह्यानी मारलं उडी पाण्यात. होता येते त्याला. होतं येण्याचे फायदे. हे मग आता होडीत चाललाय. होड्या चालल्यात. आइए. मिराशीने पूर्ण पोहायला सुरुवात केलेली आहे पाण्यात. खाडी आहे ती. आता आपण चाललेलो आहोत नाट्याच्या मध्ये, नाट्याच्या आतमध्ये. पारवाडी धाऊलवल्ली या ठिकाणी आपण आलेलो सासूरवाडीला लग्नासाठी. पण आमचे बंधुराज तिकडे दिसत असतील त्या पाण्यात उडी मारून पाण्यात पोहायला पूर्ण सुरुवात केलेली आहे. होडी होडी होडी. आणि हा मागचा जो ब्रिज आहे अत्यंत सुंदर. गेलो आपण, मला वाटतं गणपतीच्या वेळी आपण याचा ड्रोन शॉट घेतला होता. ड्रोन आपला गायब झाला होता, पण रिटर्न टू होमने तो रिटर्न आला होता. तर हे असं काहीसं मागे दृश्य आहे सुंदर असं. ही सगळी खारपुडी म्हणजे पाणी वर येऊ नये म्हणून आहे. होडी देखील एक आहे. ही खूप मोठी होडी आहे बघायला गेलं तर. भयंकर अशी मोठी होडी आहे.
एखादी होडी विकत घ्यायला पाहिजे असं वाटतं. आताची परिस्थिती सध्या नाही येत. तर हेमंत मिराशी इथे काय करतात आपण बघूया. हेमंत मिराशीने इथे वरती चढायला सुरुवात केलेली आहे डायरेक्ट. काय आलं? वजन जास्त असल्यामुळे बोलतो वर चढायला जमत नाहीये. इथे आंबे लागलेत दिसत असतील आणि इथे संरक्षण त्यांनी जाळी पण लावली आहे. कोणी आंबे चोरू नये म्हणून. असं आंबे चोरू नये, आंबे सगळ्यांनी आपापल्या घरी लावावेत आणि मग काढावेत, खावेत किंवा विकावेत तो तुमचा प्रश्न आहे. पण इथे बऱ्यापैकी जाळी लावली आहे सगळीकडे. रत्नागिरीत आहोत आपण. रत्नागिरीचे आंबे फेमस आहेतच, त्याचसोबत सिंधुदुर्गामधले देवगडमधील देखील आंबे फेमस आहेत. आपले इथे भैया लोक विकतात, त्यांना काही खबर नसते तेव्हा आंबे कुठे पण बोलतात देवगडचे. 3 प्रकारे आंबे येतात. खेड साईडचे वेगळे येतात, रत्नागिरीचे वेगळे येतात आणि देवगडचे वेगळे येतात. आता हेमंत मिराशी आपले बंधुराज डायरेक्ट वरती चढलेत. वरती त्याला काही चढता येत नाही कारण की वजन भरपूर जास्त आहे. वजन जास्त असल्यामुळे हेमंत इंजिन तोडशी ना त्याचं, फुकटमध्ये नपली. इस्प्रेसो गाडी, इस्प्रेसो मारलेली उडी. होणार आहे का आज तुझं? आणि हा आता घुसलाय, अडकला नाही म्हणजे झालं. वजनान होडी हलते पण हा का माणूस वर चढायला तयार नाही. खेळायला लागेल आहे मन. एवढा लांब ही होडी आहे, एवढीच गेलाय तो. सुंदर अशी हवा सुटली. 4 वाजून गेले. चहा प्यालो मस्तपैकी आणि म्हटलं आपण आता राऊंड मारायला जाऊया. भरपूर दिवसांनी आलो आहे. तिसऱ्यांदा आपण आलो आहे. दीपेश तेरवणकर यांचं हे गाव आहे. दीपेश तेरवणकर, ओम तेरवणकर आमचे सहकारी, आमचे अगदी जिबा भावाचे मित्र. आता इथून उडी मार वरती चढून, डाय मार डायरेक्ट आतमध्ये. चल, जिबा भावाचे आमचे मित्र. पण ते आता गावी आहे, मुंबईला आहेत आणि आम्ही गावी आहोत. मारुडी हा मार. चल, रेकॉर्डिंग चालू आहे. हर ही कसली बायला की उडी मारला ह्याने एकदम. मला वाटतं अशी डाय मला सूर मला थोडी ह्याने बदकाची उडी मारला एकदम. हट, बदक उडी मारता नुसतं यो काय बोलायचं. नुसते पोरींचे पोहायचे फोटो बघू नका, कधी कधी बापियांचे पण फोटो बघत जा. चांगले पोहतात बापी. हे आहे पुरातन म्हणजे होडी, जहाज असं बोलता येणार पण होडी आहे. 0.6 मध्ये दिसत असेल खाली सगळीकडे खांबे लावलेत. होडी बऱ्यापैकी मोठी पण आहे. मला वाटतं ही मच्छीची होडी. बघितली नसेल तर बघून घ्या व्हिडिओ मार्फत. इथं वरती कॅप्टनसाठी आहे. समोर कोण आहे बघायला असं वाटतंय. तिथे हे मध्ये वल्लवायचं मध्ये इथं पडदा असणार हा. तिथे त्यांनी दाखवलं आहे फिरवायचं. आणि इथे खाली मशीनचं पण आहे. आपण खाली उतरून बघायला पाहिजे असं वाटतंय. खाली उतरून बघूया काय काय दिसतंय. हे काहीतरी आहेत खायचे आयटम आहे ते पुढे मला माहिती आहे. त्याचं वल्लवायचं एकदम त्याची मशीन टायटॅनिकमध्ये बघितली असेल. जी मोटर फिरते गरगर 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 ती. आणि हे हवेने वरती जो फिरतो
त्यांनी केलेला आयटम आहे. हो आता सर बस झालं, चला या निघायची तयारी आता. हेमा मिरशी पोच येत आहेत खाडीतून. हा याला काय बोलतात तो, हे खातात फोडून ते कालवं. कालवं कालवं आहे सगळी, कालवं सगळी कालवं आहे. कालवं कालवं त्याच्यामधून गर इथे काढतात. मासे पण ठेवलेत. वा मासे मासे कोणतरी सुकट ठेवला नाही. सुके मासे. हो कालवा खाऊन ठेवले वाटतं कोणतरी. हे काल हे असेच हे करून करतात. कालवा आहे, चिंपले आहेत. आणि अशी आपली चालू आहे संध्याकाळ शांतपणे. मस्त असं वारा पण सुटला आहे, होड्या पण हलत आहेत. तर म्हटलं आपण एक टाईम लॅप्स लावून बघूया. त्यामध्ये सुंदर असं दृश्य कॅप्चर झालं आहे. तुम्ही देखील एन्जॉय करा. आणि आता आपण निघायच्या वाटचालीवरती. या सगळ्या मच्छीच्या होड्या आहेत. मच्छी आली बंदरावरती की या होड्यांमध्ये पूर्ण भरून येते. हा आहे जैतापूर नाटे ब्रिज. सुंदर असं दृश्य. तर झाले संध्याकाळी जवळजवळ 5-5:30 आणि इथे आपण गेलो होतो धाऊलवल्लीत. त्या सगळ्या होड्या लागल्या आहेत. हेमाने देखील इथे आंघोळ केली होती. आणि निळशार पाणी आहे, काहीच एडिटिंग केलं नाही, जसं आहे तसं नॅचरली कॅप्चर होतं आहे. आणि सुंदर असा आपला प्रवास चालू आहे घराच्या दिशेने. तर ही ॲक्च्युली खाडी आहे नाटे जैतापूर इथली. हा जो ब्रिज आहे तो जैतापूरमध्ये जातो, कनेक्ट होतो. आणि तिथून आपण कणकोलीच्या मार्गे म्हणजे अळबोडी साईडला आपण जाणार आहोत. हवा देखील सुंदर सुटली आहे. इकडून तिकडे जायला भरपूर वेळा बोटीचा देखील वापर केला जातो. म्हणजे ब्रिज नाही पण हे समोर जे दिसत आहेत त्या साईडच्या जी पण लोक राहतात त्या साईडला बेटावरती वगैरे त्या साईडला. पुन्हा एकदा कौलावरचं चिकन. यावेळी हेमन मिराशींसोबत फार्माईशीवरती आपण करण्यात येणार आहात पुन्हा एकदा. आणि बटर घेतलं यावेळी. गेलं आपण तेल घेतलं होतं. तर सेटअप केलेला आहे. JCB जमीन आपण सरळ करून घेतली. त्याच्यानंतरला गेला ह्या नारळाला झाडे खाली केलं होतं आपण. झाड दिसतं की नाही माहीत नाही. आता या 2 झाडांच्या मध्ये सेटअप केलेला आहे. तर कौल तापाची वाट बघूया. कौल तापत येते तर आपलं कौल किंवा चालू करूया. हो दे. असं बोलतात की मानव जेव्हा शिकार करायला लागला त्याला शिकार माहीत नव्हती, तो कच्चं मांस खायचा. पण जेव्हा कुठेतरी या जंगलामध्ये वणवा लागला होता त्याच्यामध्ये प्राणी अडकले, प्राणी मेले आणि जेव्हा त्यांनी त्याचं कच्चं मांस हे चावून बघितलं, खाऊन बघितलं, ते अधिक रुचकर होतं आणि त्याची चव एकदम वेगळी होती. आणि तेव्हापासून मानवाने हे मांसाहार काय सुरुवात केली खाण्याकरिता. उठ याच्यावर बस. उठ उठ उभी राहा. म्हणजे हे दे मला मसाला दे जरा. मसाला दे मला. बस आता नाही. अरे वा. बायो खाऊचा ना. हां